घराणा शिस्त लावायची लोकांना. काय करायचं? मी अभ्यास केला, प्रत्येकाने कापडी पिशवी वापरली पाहिजे. मलाही वाटलं कापडी पिशवी वापरली पाहिजे. अभ्यासात लक्षात आलं, एका घरातून सकाळ संध्याकाळ किती पिशव्या जातात प्लास्टिकच्या कचरा भरून? 2 ते 3. आठवड्याच्या किती गेल्या? 20, 21. महिन्याच्या किती गेल्या? 80. वर्षाच्या किती हो? 12 × 8 = 960. म्हणजे 1000 कॅल्क्युलेशनसाठी बघू, 1000 प्लास्टिकच्या पिशव्या कुठे जातात? कचऱ्यामध्ये, एका कुटुंबाकडून. मुंबईची लोकसंख्या किती आहे अंदाजे? 1.5 कोटीच्या आसपास. एका घरात 5 माणसं, 30 लाख फॅमिली. 30 लाख फॅमिली गुणिले 1000, 300 कोटी प्लास्टिकच्या पिशव्या दरवर्षी कचऱ्यामध्ये, नाल्यामध्ये, ट्रॅकमध्ये, जिथे जागा मिळेल तिथे कोंडल्या जातात. काय करता येईल? लोकांचा सहभाग पाहिजे आम्हाला. सोपं आहे. त्या ठिकाणी कपोल बँक आहे, कपोल बँकेकडे गेलो, त्यांच्या डायरेक्टरना भेटलो. साहेब तुम्ही पार्ल्यातल्यात, पार्ल्यामध्ये असं करायचं तसं करायचं सांगितलं ना वगैरे. साधा मुद्दा मांडला. काय मुद्दा मांडला? 550 500 भाजीवाले 1.5 कोटी रुपये गटरामध्ये जातात. तुम्ही जर आलात आणि त्यांना सांगितलं की हे बचत केले तर आमची बँक तुमच्या बरोबर तुम्हाला ज्या काही स्कीम देऊ शकते, काय करू शकते, पण तुमचा अधिकारी सांगायला पाहिजे, मी काय तुमचं मार्केटिंग करायला आलो नाही. वेळ कमी आहे, आम्हाला सुद्धा वेळ कमी आहे. प्लास्टिक बंद व्हायला पाहिजे. झालं, सांगितलं, बोलणं झालं, 1.5 कोटी रुपये बचत झाली तर काय करता येईल हा विषय मांडला. विश्वास बसणार नाही साहेब. त्यांना कन्सेप्ट आवडला, त्यांनी ताबडतोब 50,000 पिशव्या द्यायचं मान्य केलं. प्रत्येक घरात पिशवी गेली. एक पोलीस स्टेशनचं पत्रक गेलं, डू अँड डोंट, क्राईम कमी करण्यासाठी. वरती ते पेपर टाकल्यामुळे लोकांनी वाचले कोणाचं पत्र आहे? पोलीस स्टेशनचं. पिशवी कोणाची आहे? तर बँकेची आहे. खालती पत्रक आहे म्युन्सिपालिटीचं. आता ती पिशवी वाटप करायला पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरने दिली. सांगितलं साहेब तुमच्या हस्ते पिशवी वाटायची आहे. सांगितलं देऊ नका पिशवी, म्हणजे प्लास्टिक देऊ नका. कोणी सांगितलं? दळवीने सांगितलं का पोलिसांनी सांगितलं? पोलिसांनी सांगितलं. काय हिंमत आहे भाजीवाल्याची प्लास्टिक पिशवी द्यायची? आयडिया. मी पर्याय काढला. मी रुमाल वापरतो सकाळवर संध्याकाळपर्यंत, दिवसभर आपलं तोंडबिन पुसतो. संध्याकाळी बायको फोन करते, बाबा रे येताना कारली, वांगी, बिंगी जसं काय मूड असेल त्याप्रमाणे आणावं लागतं. मग जातो, रुमाल उघडतो, ताबडतोब आपल्याला मुंबई वाचवायची असेल, आपल्याला मोठा उद्योजक व्हायचा असेल, मेहनत करणाऱ्यांसाठी मुंबई आहे.